ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद उत्तरार्ध प्रारंभ अथ द्वाविंशोध्याय. 10वा स्कंद आणि 22वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी भूमिभार हारका, असुरांता यादव रक्षका, महावीरा भवसागर तारका, द्वारकाधीशा श्रीपते, कंसाच्या पट्टराण्या आर्या भीती, जरासंधाच्या कन्या असती, त्या जाऊनी पित्याशी सांगती, सकळ वृत्तांत मथुरेचा, जावयाचा सूड घ्यावयाला, जरासंध मथुरेवर चालून आला. वर्तमान कळता कृष्णाला, सावध झाला युद्धासी, आकाशपंथे आला रथ, त्यात बैसले वसुदेव सुत, वेश केला विरोचित, शौर्यवीर्य मूर्तिमंत, त्रास न व्हावा नागरिकांसी, म्हणून युक्ती रचली अशी, युद्धार्थ नगराबाहेर जाती का, रामकृष्ण दोघे जण, कृष्णाशी वदे जरासंध, मी तुझ सवे न करीस युद्ध, बंधू हन तू अससी मंद, जसी बालक एकला, तुझ गुप्ता समवेत, युद्ध करणे मज न उचित, गृही जावे त्वा परत, युद्ध न करी तुझ सवे, जरासंधाचे बोलणे कृष्णासी दिदले विशेषण, ती द्वयर्थी असती वचने, टीकाकार सांगताती, बंधहन म्हणजे अप्राप्त मारणारा, बंधहन म्हणजे आप्त मारणारा अथवा बंध अविद्या तोडणारा, मंद अमंद दोन्ही प्रकार, जाना मूर्ख वा बुद्धिमान, एकल्याशी युद्ध न करी वस्तू, त्या वाचोनी नसेची दुसरी, गुप्तेन म्हणजे लपणारा हरी, अथवा वैश्य गवळीतो, असो जरासंधाचे भाषण, न मानीच श्रीकृष्ण युद्ध होत तसे दारुण, बाण वर्षे जरासंधाचा बाण वर्षाव, तेने झाकला कृष्णदेव, रथध्वज न दिसती अश्व, मथुरेत वार्ता पसरली, नगराच्या उंच गोपुरांतूनी युद्ध पाहत होत्या यादव रमणी, त्या चिंताक्रांत झाल्या मनी, कृष्ण रथध्वज न दिसता, मनुष्यानी चक्राने सैन्य मारले कृष्णाने, रुधिर सरता वाये तेने, सर्वही मेले रणांगणी, त्या रुधिर नदीत सर्प मनुष्याचे दिसते, हात मस्तके जैसी कासवे तरत, बैठे शरीरे हत्तीची, हात पायांचे मासे फिरती, मृत अश्व जणू सुसरी दिसती, केसांचे शेवाळ आले वरती, भग्न धनुष्य या लाटा, मृत योद्ध्यांची आयुधे पडली नदीत, जणू झुडपे उगवली, त्या माझी दिसत बहुरे ढाली, मणी रत्ने वही वालुका, 23 अक्षयिनी सैन्य घेऊनी, जरासंध आला चालूनी, ते सर्वही मेले रणांगणी, जरासंध राहिला एकला, पुढील जाणोनी कार्यकारण, करावयाचे भूभार हरण, जरासंधाशी सोडले म्हणून भगवान श्रीकृष्णाने, परतोनी येता मथुरा नगरी, आरत्या करती पवरणारी, गुड्या उभारल्या घरोघरी, विजय झाले रामकृष्ण युद्धी मिळालेले, सर्व संपत्ती उग्रसेन राजासी अर्पिती, 17 स्वाऱ्या येणे रीती, जरासंधाच्या निवटल्या, त्याच काळी कालयवन 3 कोटी म्लेच्छ येऊन, मथुरेवरी येतसे चालून, वार्ता कळली कृष्णासी, कृष्ण चतुर शिरोमणी, धुरंधर असे राजकारणी, यात होईल धनजनहानी, जरासंधई पातलिया, संपत्ती आणि आपले स्वजन यांचे व्हावे संरक्षण, अति दूर राहणे जाऊन, नगर विस्तीर्ण निर्मिले, पश्चिम सागराचे ती 12 योजने विस्तीर्ण नगरी, दुर्गम दुर्गासह निर्माण करी, विश्वकर्म्याच्या सायाने, विश्वकर्म्याचे अनुभव ज्ञान, नगर रचनेत दिसे पूर्ण, मार्गा समांतर मोठे लहान, चौक चव्हाटे बाजार, नाना तरुवरांनी युक्त उपवने, कल्पतरू कल्पलतांची उद्याने, फडफड करती ध्वजविताने, उत्तुंग घरावरी, स्फटिकांच्या निर्मिल्या उंची वेशी, सुवर्ण कलशवरी झळकती वाडे हुडे मांड्या यांची न गणती, गोपुरे मडविली सोन्याने, गोपुरावरील सुवर्ण कलश जाऊन भिडला आकाशास, चांदीनी मडविली कोठारे समस्त, काही कोठारे पितळेचे, पद्मराग मण्यांची कोटे शिखरे, तपोशिन्ना जडवले हिरे, नीलमण्यांची रेखिले मयुरी, शुक वैसविली पाचूचे, सुगंधित तैलाच्या दीपावली, रत्ने जडविली भूमीवरी, पोवळ्यांनी काढिल्या रंगावली, धूप दरवळे 10 दिशा, सुधर्म नामक सभागृह, पाठविता झाला इंद्रराव, जेथे क्षुधा तृषादी भाव न बाधती मनुष्यांना, ज्यांचा एकच कान काळा आणि
कर्पूरत शुभ्रवर्गा गळा ऐशात्युत्तम घोडदळा अर्पीवरून कृष्णासी सकळ ऐश्वर्या संपन्न नगरी स्वर्गाची न सरे थोरी ऐसी निर्मिली द्वारकापुरी सागर तेरे कृष्णाने योगा सामर्थ्यात सकळ जन द्वारकेसी नेले न लागता क्षण संरक्षणार्थ ठेविला बलराम एकला निघाला निशस्त्र कृष्ण आला नगरा बाहेर चतुर्भुज पितांबरधारी किरीट कुंडले धारण केली कौस्तुभ शोभे कंठात गळा घातली वनमाळा श्री वत्स लांछन घन सावळा ऐसे दिव्य पुरुषागळा पाता झाला कालयवन हाची वासुदेव भागवान नारद कथित विदिशे लक्षण ऐसे जाणून कालयवन करी पाठलाग कृष्णाचा मन पवन गरुड तिघा यांचा जेने दिले वेगा त्याचा करिता पाठलाग हाती कैचा गवसले ऐसे पाता घेरी कंदरी कृष्णा शेरे गुहे माझारी यवन पातला तेथ सत्वरी तो हि शेरे विवरात तव तो यवन पाहे तेथ कुणी पुरुषासे निद्रिस्त त्यासी वाटले हाची सुकृष्णनाथ मारी लाथ क्रोधाने पुरुष उठोनी बैसला क्रोधे पायी यवनाला दृष्टी पातेची भस्म झाला काळ यवन निमिषार्थी इक्ष्वाकु वंशाचा मानधाता त्या राजाचा हा पुत्र होता कुचुकुंद नामे विख्याता निद्रिस्त होता गुहेमध्ये इंद्रादी देवांना युद्धात सहाय्य करण्या गेला असता काळ लोटला युद्धीभोवत युग उलटले पृथ्वीवरी राजपुत्र पौत्रात तोपर्यंत कडप झाले काळाच्या उदरात तव इंद्र सोडोनी मोक्ष तव इंद्र म्हणे सोडोनी मोक्ष वर माग इप्सित जो मुचुकुंद म्हणे इंद्रासी युद्ध श्रम परिहार होण्यासी चिर निद्रा द्यावी मजसी एकांती जाऊन पौडेन निद्राभंग करीतो बलत दृष्टीपात व्हावा तो भस्मसात तथास्तु वदे स्वर्गनाथ मुचुकुंद म्हणे या स्थळी म्हणून कालयवन मारायासी कृष्णे रचली युक्ती ऐसी आपण न करताची युद्धासी कालयवन मारविला कालयवन भस्म झाल्यावरी मुचुकुंदा पुढे प्रगटे हरी तेज प्रगटले दिगंतरी मुचुकुंद म्हणे कोण तू तुझा पसरला दिव्य प्रकाश हो गुहेतील अंधकाराचा झाला नाश इतके नवे अज्ञान लवलेश नुरला माझे हृदय ही माझ्या असय तेजाने मजला शक्य तुला पाहणे तुझे आपुले स्वरूप सांगणे सूर्य इंद्र के विष्णू तू भगवान कृष्ण त्यासी म्हणे माझी दिव्य जन्म कर्मे अनंत रूपे अनंत नामे गणना कोणा करवे ना सांप्रत यदुकुळे अवतार धरुनी करीत असे दैत्य संहार कृपा करावया तुझवर प्रगट झालं मुचुकुंदा जो मजशी होय शरणागत त्याचे पुरती मनोरथ वर मागावे तो इच्छित सर्व काम पुरविन मी कृष्ण दर्शने झाले स्मरण पूर्वीचे गर्गमुनी कथन मुचुकुंद म्हणे हारा नारायण प्रत्यक्ष जाण प्रगटला ऐसे उमजता चित्तात मुचुकुंद कृष्णाची स्तुती करत त्वन्मायेने न जनमोहित झाले असती श्रीकृष्ण ऐसे वाचिलेले श्रीपुरुष स्वरूप दुःख रूप या गुहात सुखासाठी झाले आसक्त ऐसा प्रभाव मायेचा यत्न न करता मानव देहा दुर्लभ मिळाला हा व्यंग परी तुझवरी न करते स्नेह जैसा पशु ज्ञानहीन अजिता येते मीच प्रमाण वृथा वेचिला मनुष्य जन्म पाच भौतिक देहामानी परम राजा मनवी आपणासी रथ हत्ती घोडे स्वार चतुरंग सैन्य पायदळ यांचा घेऊन पृथ्वीवर फिरलो तुझसी न भजता कार्य विचारे लोभ विष्टा होय अत्यंत उन्मत विषयी झाला चित्तासक्त नेने मानव काय करी काळ रूप तू झडप घालसी जेवी भुकेला सर्प उंदरासी गृहासत्ताची गती तैसी व्यर्थ जन्म घालविला पूर्वी त्यांचे राजा म्हणती देह जो मिरविला सुवर्णरथी मरनेता होय माती भस्मकृमी विष्टावा विभांडोनी सर्वनृपाळा जेने जिंकिले दिगमंडळ राजाधिराज म्हणती सकळ पैसे उच्चसिंहासनी राजे ज्यांच्या वंदन करती ऐसा महाराज तो नृपती परी स्त्रिया त्यासी खेळविती जैसा हरिण क्रीडेचा तेने न जिंकले इंद्रियासी म्हणून गती त्याची ऐसी महाराज नाम प्रथा त्यासी तो तव दास योषितांचा कुणी करती तपाचरण इंद्रिय निग्रह करून याग यज्ञ भोगेच्छा धरुणी करती दान
व्रथा कर्मे करती ही बहुत पुण्याचरावे. मनी स्वर्गी जावनी इंद्र व्हावे. मन ऐसे भरले हवे. शुद्ध सुख त्या मिळोचिना. स्वर्ग संसारे भ्रमण करती त्या बंधनातून होता मुक्ती. संत संगाची होय प्राप्ती तोची उदय भाग्याचा. भावे करता संत संगती तेने प्राप्त होय तुझी भक्ती. त्याची गवे अवघी गुंती तोची मुक्ती सत्यत्वे. म्हणून राजा चक्रवर्ती राज्य सोडून वनी जाती. कृपा केली तो मजवरी राज संबंध सोडविला. त्वत्पद सेवा सांडोनी काही अन्य वरांची इच्छा नाही. कृष्णा एकच भक्ती देई मागणे हिची तुझ लागी. ईश्वरा मी तुझला शरण आलो सोडून तिन्ही गुण. भोग्य वस्तूंचा त्याग करून केला आश्रय पायांचा. शरणागताशी व्रज पंजर निरंजन निर्गुण निराकार. अद्वय ज्ञानरूपीत परात्पर ऐशा तुझ शरण मी. पाप कर्मा मी पाप पीडित पश्चातापे मी संतप्त. तृषाकुळ मी षडरिपू व्याप्त. शरण आलो तुझ लागी. केली साधने उपाय भोवती परीन लाभले मला शांती. ऐसा अशांत मी शरण तुझ प्रती करी रक्षण दयानी दे. ऐसे ऐकोनी उत्तम स्तुती भगवंत म्हणे मुचुकुंदा प्रती. तेजस्वी निर्मल तुझी मती मोहन पावली प्रलोभने. ज्यांना माझी एकनिष्ठ भक्ती ते न कधी मोह पावती. भोगेच्छेची झाली शांती धन्य धन्य मद्भक्त. अष्टांग योग प्राणायाम आचरून योगी जिंकती मन. परंतु माझी भक्ती विन वासना क्षीण होईल. म्हणून अभक्त योग्यांचे मन भोगा माझी पावे पतन. त्यासाठी असावे सावधान भक्ती श्रेष्ठाचरावी. ठेवोनी चित्त माझेवरी यथेच्छ विहर. पृथ्वीवरी मीची व्यापक चराचरी. अविनाश भक्ती तुझ दिदली. तो अक्षात्र धर्मे वर्तता. मृगयादी योगे केली हिंसा. आता धरोनी माझा भरवसा. राही तपे शुद्धाचरणे. तेने पाप जाईल लया. जन्मांतरी लाभेल ब्राह्मण काया. सर्वभूत मात्री धरी दया. अव्यय स्वरूपा पावशील. श्रीकृष्णाचा होता अनुग्रह मुचुकुंद झाला निसंदेह. नमस्कारोनी देवाधिदेव आला गुहे बाहेरी. मनुष्य पशु वेली वृक्ष दिसले त्याला ठेंगणे खुजट. म्हणे कलियुग आले निकट. धरली वाट बद्रिकाश्रमी. बद्रिकाश्रमी जाऊन सकल द्वंद्वे केले शमन. शुद्ध केले तपाचरण सार्थक केले जन्माचे. द्वारकेशी परत तदा श्रीकृष्ण सकळ मारले म्लेच्छ सैन्य. त्यांचे द्रव्य करून हरण येत परत नगराशी. तव जरासंधाची येत स्वारी. 23 अक्षौहिणी बरोबरी. कृष्ण मानव लीलाधारी करी पलायन रामासह. प्रवर्षण नाम पर्वतावरी. लपले बलराम आणि हरी. जरासंध त्यांचा शोध करी. परी न गवसले त्यालाही. मग वेढा दिदला पर्वतासी. अग्नी लावून दिला वनासी. परी बलराम वा ऋषिकेशी. आले न बाहेर वनव्याच्या. जरासंध विचार करी मनी. वनव्यात जळून गेले हे दोन्ही. स्वनगरास गेला परतोनी. वेढा उठवणी सैन्याचा. इकडे रामकृष्ण दोघे जण उडी मारुनी पर्वतावरून. द्वारकेत करती आगमन ऐसी कृष्ण चतुराई. चिंतेने घटे चतुराई म्हणून चिंता सांडा भाई. चिंतन करा जी लवलाही. श्री ज्ञानेश्वर चरणाचे. योग्या माझी महायोगी. जो का नोये भोगी त्याची. त्यागी विठ्ठल रूप तो सर्वांगी. भक्ती सांगते ते वसे. तो तापसांचे महातप. तो ज्ञानाचे शुद्ध स्वरूप. तो जपाचा महाजप. बाप ज्ञानेश्वर जगद्गुरु. तो ज्ञानी यांचा शिरोमणी. चिंतकाचा चिंतामणी. चैतन्याची उघडी खाणी. माय माझी ज्ञानाई. तो सौख्याचे महासुख. तो हर्षाचा परमहरिक. पुरुषां माझी महापुरुष. ज्ञानराजा सहोदरो. तो धैर्याचा महामेरू. भक्तजनांचा कल्पतरू. साधक जनांचा श्री सद्गुरु. ज्ञानदाता ज्ञानेशू. तो संतांचा स्वानुभव. सिद्धजनांचा महानुभव. तो सकळ देवांचा महादेव. ज्ञानदेव सर्वात्मा. बुद्धिमंताची आत्मबुद्धी. तो प्रेमाचा महोदधी. सकळ सिद्धीची महासिद्धी. सखी साजनी ज्ञानाई. त्या ज्ञानदेवाच्या कृपाप्रसादे. भागवत गाईजे म्या विनोदे. तुम्ही सजीन परमानंद. सकळ संदेह सोडोनी चरणदास म्हणे आम्ही अपवित्र. परी तुम्ही करावे मज पवित्र. श्रोते तुम्ही परम मित्र. करा हित दासाचे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे विरचिते. सुलभ संक्षिप्त भागवते. दशम स्कंदे उत्तरार्ध. 22 अध्याय.
गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तू.